पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी विठ्ठलराव बोरुडे पाटील, संस्थापक अध्यक्ष राजेंद्रराव रामविलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन, संचालित मायमाऊली केअर सेंटर, कात्रज, पुणे। आपण या ठिकाणी संस्था चालू करून आपले गेले 7 वर्ष झालेले आहेत आणि ह्या संस्थेमध्ये आपण आतापर्यंत हजारो आजी आजोबांना आपण इथं सेवा दिलेली आहे आणि आपण देत आहोत आणि या पुढे देत राहणार आहे। इथं या ठिकाणी आपण आजी आणि आजोबा हे जे अंथरुणाला खेळलेले आजी आजोबा आहेत त्यांची आपण या ठिकाणी सेवा करतो। पॅरालिसिस असतील, स्मृतिभ्रंश असेल, समजा मृतकपाळाने जाग्यावर असतील, हे सर्व जे काय गोष्टी आहेत आपण यांना घरगुती वातावरणामध्ये या ठिकाणी आपण सेवा देतो। रात्रीचा दिवस त्यांच्यासाठी आपण केलेला असतो। त्यांना वेळेत चहा, नाश्ता, जेवण सगळं वेळच्या वेळेवर दिलं जातं। औषधं त्यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वेळच्या वेळेवर दिले जातात आणि अगदी घरगुती वातावरणामध्ये मायमाऊली केअर सेंटर या संस्थेमध्ये आजी आजोबांना आपण सेवा देत असतो आणि चालूच आहे। सर्व आजी आजोबा खुश असतात। आज आपल्याकडे मायमाऊली केअर सेंटर या संस्थेमध्ये 38 आजी आजोबांना आपण सेवा देत आहे। आत्ता आपल्याकडे आजी आजोबा 38 लोक आपल्याकडे आहेत। आता ही जी सेवा आहे ती फक्त पुण्यासाठीच मर्यादित आहे की पुण्याच्या बाहेरचे पण लोक येतात? ही जी सेवा आहे आपली पुणे शहर, जिल्ह्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा आजी आजोबा आपल्याकडे, त्यांची मुलं आपल्याकडे आणून सोडतात। त्यांची आपण अल्पदरात सेवा करून आपण त्यांना शेवटपर्यंत सांभाळ त्यांचा करत असतो। आता ही सेवा देत असताना काय म्हणजे या सेवेचे काही चार्जेस वगैरे लावले जातात? हो, काही जे आहेत, ज्यांचे घरी त्यांचे नातेवाईक आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, अशा आजी आजोबांकडून आपण अल्पदरात ना नफा ना तोट्या तत्वावर आपण ही सेवा देतो। आणि जे अनाथ लोक आहेत, त्यांना कोणीच नाही आहे, तर त्यांच्यासाठी आपण मोफत आपल्या संस्थेमार्फत आपण त्यांना सेवा देतो। इथून जी सेवा घेऊन जे गेलेले रुग्ण असतील किंवा जे लोक असतील त्यांचे फीडबॅक वगैरे तुम्हाला कशा पद्धतीने येतात? ते गुगलला ते फीडबॅक देतात, कशी सेवा आहे, काय आहे, ते सगळे गुगलला आपले ते याला देऊन टाकतात। आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण राजेंद्र रामविलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन, मायमाऊली केअर सेंटर या संस्थेच्या वतीने अनेक वर्षापासून आपण सेवा करतो। या सेवेतनं आपण नेत्र तपासणी, पुणे शहर जिल्ह्यात आरोग्य कॅम्प करतो। त्याच्यातनं जे काय लोकांना नेत्र तपासणीमध्ये जे काय मोतीबिंदू असेल, काचबिंदू असेल, पडदा असेल, ज्या काय डोळ्याला काही इन्फेक्शन असेल, या सर्व गोष्टी आपण टोटली फ्री करून देत असतो। पुणे शहर जिल्ह्यातनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजी आजोबा इथं या ठिकाणी येतात आपल्याकडे। आपण आधार कार्ड आणि रेशन कार्डची त्यांची झेरॉक्स फक्त आणायला सांगतो, त्यांना कुठलाही खर्च नाही। टोटली आपण आत्तापर्यंत हजारो नागरिकांची आपण शस्त्रक्रिया 100% यशस्वी करून दिलेल्या आहेत। कुठलाही कुणाची तक्रार नाही। लोक पुन्हा व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा भेटायला येतात की तुमचे आभार मानायचे। तुम्ही फोन केला तरी चालते, तुम्ही आभार मानायचे, माझ्या येऊन पाया पडायचं, मला हे चालणार नाही का, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी पाहिजेत। बरोबर, मी तुमच्या मुलासारखा आहे। पण काही आजी आजोबा काय म्हणतात, नाही तुम्ही परमेश्वर आहे आमच्यासाठी, असं आहे की किंवा तुम्ही सेवेची संधी दिली, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। तुमच्यामुळे ही प्रेरणा मिळते आणि मी आज आत्तापर्यंत सेवा करतो। इथून पुढे जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी कंटिन्यू कायम तुमच्यासाठी सेवा चालू राहणार आहे। तुमच्या जवळपासचे कोणी असतील आजी आजोबा, त्यांना प्रत्येकाला सांगा इथं कुठलाही रुपया लागत नाही, कुणा मुलाची कुणाची आवश्यकता नसते। तुम्ही स्वतः जाऊन येऊ शकता इथं। त्यासाठी मुलगा पाहिजे, मुलगी, कोणाची आवश्यकता नाही आहे। तुम्हाला स्वतः मी घेऊन जायला आणि सगळी व्यवस्था माझ्याकडनं होईल। जेवढं काय आपल्याला चांगलं करता येईल तेवढं करतो। त्याचबरोबर जोडीला समता फाउंडेशन मुंबई, मायमाऊली केअर सेंटर संस्था आहे, जे एच.व्ही. देसाई हॉस्पिटलचा सपोर्ट आपल्याला आहे, सोसून हॉस्पिटलचा सपोर्ट आहे। या सगळ्यांच्या माध्यमातून जेवढं काय आपल्याला करता येईल लोकांची सेवा तेवढी आपण करतो। या सर्वांच्या सहकार्याने कुठलाही एकटा माणूस कुठलाही काम करू शकत नाही। तुमच्या सर्वांचं सहकार्य पण मला असतं। या माध्यमातून अनेक आजी आजोबांची सेवा माझ्या हातून घडो, एवढी तुमच्या आशीर्वाद आणि परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीचे कायम राहावं, एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो। धन्यवाद।
माझे नाव शरद रघुनाथ भागवत, राहणार आंबेगाव बुद्रुक. मी ज्यावेळेस डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डोळे तपासले, त्यांनी त्यावेळेस माझ्याकडून जवळजवळ 25,000 रुपये खर्च घेतला सुरुवातीला आणि त्याशिवायचा नंबरही दिला नाही. त्याच्यानंतर 5-6 वर्षांनी परत माझ्या डोळ्याला त्रास होऊ लागला म्हणून मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनीसुद्धा 25,000 रुपये खर्च मला ऑपरेशनसाठी सांगितला. परंतु माझे मित्र हे गणपतराव ताटे यांनी मला एक फोन नंबर दिला आणि फोन नंबर दिल्यानंतर त्या फोनवरती मी यांना फोन केला. आता यांचं आडनाव अजूनसुद्धा मला माहीत नाही, अजून हे पत्रात आहे म्हणायला, पण अजूनसुद्धा माहीत नाही. फक्त त्यांनी सांगितलं की अमक्या ठिकाणी अमक्या वाजता या ठिकाणी या, तुम्हाला एक नया पैसा न घेता मी तुमचे ऑपरेशन करून देतो असे मला सांगितले. त्याप्रमाणे मी काल या ठिकाणी आलो. 1 रुपयासुद्धा अक्षरशः खर्च आला नाही. फक्त चहासाठी 30 रुपये आमचे पदरचे गेले, ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त खर्च इथपर्यंत अजून आला नाही. खरोखर माय माऊली ही संस्था एक दुसरीच माय आम्हाला मिळाली असे आम्ही समजून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. मी तुळशीराम राजाराम साळुंखे. मला राजेंद्र सोनवणे सर देवजीबाबा ट्रस्ट यांनी मला नंबर दिला होता की विठ्ठलराव ओरडे सरांना फोन करा आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि सगळं मग सरांना ज्या वेळेला मी फोन केला त्यावेळेला सरांनी मला सांगितले पहिलं समजून म्हणजे उद्या काय हरकत नाही. आणि मी आत्तापर्यंत अनुभवलेलं आहे की मला खूप अनुभव आलेला आहे की असे फोन अनेक वेळेला मी केलेले पण फोन उचलले जात नाही, तर उचलले गेले तरी ते उडवडीत होतो. पण सरांना मी फोन केला ती बिझी असतील, गाडी चालवत असतील, उचलले नाही. पण त्यांचा मला परत रिस्पेक्ट आला. असं 2-3 वेळेला त्यांनी परत फॉलोअप घेतला आणि बरोबर इथं मोफत नेत्र शस्त्रक्रिया मोतीबिंदू माझ्या दोन्ही डोळ्याचा आहे, पण आत्ता एक डोळ्याचं झालेलं आहे. नंतर सहकार्य करतील त्याबद्दल वाद नाही. आणि ह्याच्यासाठी आज मोफत मोतीबिंदू झाले आणि हेच मी माझ्याकडे पेपर्स पण आहेत. भारतीय हॉस्पिटलला मी गेलो होतो, तिथं माझ्या दोन्ही डोळ्याचे 30-60 रुपये खर्च येणार होता. म्हणजे आज जी केलं त्याला 30,000 खर्च येणार होता. तर तेच 30,000 रुपये आज विठ्ठलराव ओरडे सरांच्या माध्यमातून आपले माय माऊली समता फाउंडेशन यांच्या माध्यमातून जे मला आज मोफत सेवा मिळाली, या दोन्ही फाउंडेशनचे आणि विठ्ठलराव ओरडे सरांचे मी खूप आभारी आहे. त्याबद्दल धन्यवाद. मंदाकिनी चंद्रकांत पाहणारे. मी तर मयुरेश्वरमध्ये राहते. पहिल्या डोळ्याचं पण ऑपरेशन केलं, छान झालं. आता पण परत ते दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. कुठल्याही व्यवस्थित सेवा वगैरे छान झालं मला. म्हणजे कुणी माझ्याबरोबर लागलं नाही, काय नाही. एकटी आले, एकटी ऑपरेशन दोन्ही वेळेस केलं. हेच मी त्यांचे आभार मानते. नारायणसिंग परदेशी. मी इथं शिवशंभरनगरमध्ये राहते, दत्त मंदिरपाशी. तर माझे दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू होता. मला भीती वाटायची म्हणून मी 6-7 वर्ष तिथे टाळले. कितीतरी तपासण्याला पैसे घालवले, माझा धडा नाही झाला. पण माझ्या पुतणीने प्रमोद परदेशी ना त्यांनी सांगितलं की असं आहे, तुम्ही इथं भेटन साहेब की माझे डॉक्टर आहे सुशील जोशी भाऊ, त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं नाव नोंद आणि तुम्ही तिथं जा, कुठे काही पैसे घालू नका. माझ्याकडे होतं आहे सह्याद्रीला, पण नाही करायचं, तुम्ही तिथं करा. मी पहिलं घटस्थापनेच्या दिवशी ह्याचं केलं आणि आता आज ह्याचं केलं. दोन्ही माझे सक्सेस झाले आणि सगळी व्यवस्था मी कोणाला संघ नेलं नाही. एकटी आली, एकटी गेली, सगळं व्यवस्थित झालं. सरांनी जी संधी उपलब्ध करून दिली हा खूप उत्कृष्ट आहे आणि असे कुठेही माझ्या ऐकण्यात आणि पाहण्यात आलेलं नाही आहे. अशी सेवा मनाभावाने करणारी एकमेव व्यक्ती दिसली मला. बरोबर आहे, त्यामुळे त्यांचं मी आभार मानतो.